काल बीडमध्ये पोलीस भरतीच्या वेळेस ग्राउंडमध्ये एका तरुणांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहिती असं सांगतात की डिहायड्रेशनमुळे त्याचा मृत्यू झाला असेल. डिहायड्रेशन कशामुळे झालं असेल? विद्यार्थ्यांना तुम्ही सकाळी 5 वाजता बोलवतात आणि त्याचं ग्राउंड दुपारी भर उन्हात 2 वाजता येतात. एवढ्या वेळात त्याला तिथे काही खायची सोय नाही, राहण्याची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, पाण्याची बरोबर सोय नाही आणि तुम्ही त्याला दुपारी 2 वाजता उन्हात पळवणार. डिहायड्रेशन होणारच ना. हा तुमच्या हलगर्जीपणामुळे आणि तुमच्या व्यवस्थामुळे हा मृत्यू झालेला आहे. एक तरुण मरतोय, त्याचं स्वप्न होतं की वर्दी घालायची, आपल्या वडिलांना बाबांना गर्व प्राऊड फील करायचा. पण आता काय अवस्था असेल त्याच्या आई वडिलांची. आई वडिलांनी पाठवलं असेल मुलाला की तू जा, तयारी कर, हे कर. त्याला अशी न्यूज कळते की आमचा मुलगा राहिलाच नाही दुनियेत. स्वप्नाच्या मागे पळता पळता हरवून गेला. स्वप्न अधुरे राहिले. खूप दुर्दैवी बाब आहे. याच्याकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे.